क्या बात है। असो मत गो असो मत गो असो मत गोड़ी सतधम्माची बुद्ध शाहू फुले हानी भीमाची नको प्रज्ञाशील करुणे हेलो हेलो की प्रथम भीमा तुला मी त्रिवार वंदिते गुंफून
जोवरी आहे जोवरी आहे जीव माझा जिवंत तोवरी गाण्यातून भीमा मी तुझी कीर्ती वाटते तोवरी मी तुझी कीर्ती वाटते कीर्ती वाटते हा निळा झेंडा हाती धरते भीमा हा निळा झेंडा हाती धरते भीमा तुझ्या विचारा नाही प्रणय स्मरतो भीमा अरे माझ्या माती सारख्या जीवनाला सोने केले माझ्या फाटक्या शब्दाने वंदन करते मी भीमा माझ्या फाटक्या शब्दाने वंदन करतो माणूस म्हणजे काय माणुसकीने जगायचं कसं जे ज्यांनी आपल्याला शिकवलं ते म्हणजे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण 33 कोटी देव देव करत देव पूजत बसलो असतो किड्या माकोड्यांसारखं आपलं मरण होतं की नाही माणसात माणसासारखे वागा जनावर नाही उत्तर द्या बरोबर आहे की नाही म्हणून मला म्हणायचं आहे गीत गायन करूनी क्या बात है वाह कोणाला स्मरण करायचा प्रणय क्रांति का नाम है भीमराव प्रणय क्रांति का नाम है भीमराव संघर्ष का पैगाम है भीमराव अरे आजादी को रखा है जिसने बेकरार उस माँ के लाल का नाम है भीमराव मॉनिटर रिवर्ब कमी करा मॉनिटर रिवर्ब कमी करा गीत गायन करूनी मी करते स्मरण 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 गौतमाला नमन भीमाला नमन 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 गीत गायन करूनी गीत गायन करूनी मी करते स्मरण गायन करूनी मी करते स्मरण गीत गायन करूनी मी करते स्मरण का स्मरण करायचं आहे कारण अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला अरे न घडणारे जीवन घडवून भीम गेला हे वादळ जातीयतेचे तुडवून भीम गेला आणि बुद्धाशी तुमचे माझे नाते जुडवून भीम गेला
गौतमाला नमन भाभिमाला नमन गौतमाला नमन भाभिमाला नमन गौतमाला नमन भाभिमाला नमन गौतमाला नमन भाभिमाला नमन संघर्ष केलेला, कुटुंबाचा विचार केला नाही, जेव्हा जेव्हा केला संपूर्ण समाजाचा केला, कुठल्याही एका जातीचा विचार केला नाही, संपूर्ण बहुजमाचा बाबासाहेबांनी विचार केलेला. त्यावेळेस लढणारे बाबासाहेब एकटे होते, पण आता मात्र आपण बहुजन एकत्र होऊन बाबासाहेबांचा जो लढा आहे तो आपल्याला लढायचा आहे. कारण खुलेआम मेरे भीम जी ने ऐलान किया है. क्या बात है. खुलेआम मेरे भीम जी ने ऐलान किया है, बेडर शेर की तरह अनोखा काम किया है. अरे दुनिया में होंगे कई हजारों लीडर, मगर हर लीडर ने मेरे भीमराज को सलाम किया है. गौतमाला नमन भाभिमाला नमन गौतमाला नमन भाभिमाला नमन गौतमाला नमन भाभिमाला नमन गौतमाला नमन भाभिमाला नमन गौतमाला नमन भाभिमाला स्वप्नीलजी, खरं तर जेव्हा जेव्हा आपण वंदन गीत गातो, बाबासाहेबांना नमन जातो, महापुरुषांना नमन जातो, आणि त्यावेळी आपण जर शेजारच्याला छेडत असेल तर ही किती वाईट गोष्ट आहे. तुम्ही सांगा, आहे की नाही आहे? आपण महामानवांना वंदन करत आहोत आणि वंदन गीतामध्ये छेडखानी सुरू करत आहोत. निडी 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 निडी, काय निडी निडी? अरे मी तर चांगली आहे बघा, निडी पूर्ण निडी आहे की नाही? बरं, कव्वाल साहेबांचा ड्रेस बघा, वंदन गीतामध्ये छेडायचा माझा काही इरादा नव्हता, कारण मला हे आवडत नाही, पण उत्तर जर का दिलं नाही तर मात्र मला कमजोर समजा, त्याच्यामुळे उत्तर देते. मी तर संपूर्ण निडी आहे. कव्वाल साहेब जरा उभे व्हाल तर बरं होईल. नीला नीला पीला, किसी के पास हरा हो तो वो भी दे दो, फिर नीला पीला और हरा,
ये कोई कॉम्बिनेशन तो मैंने आज तक नहीं देखा, लेकिन ये रंग पे बहुत हैंडसम लग रहे हो, इतना भी है। लेकिन नीला रंग क्रांतिकारी है, आपने बोला था बाबा साहब का, इसलिए मैं कहती हूँ जोश बूढ़ों और जवाने में आता है, जोश बूढ़ों और जवानों में आता है। नीला रंग नीले आकाश में बिखरते बिखरते छाता है। नीला रंग कुछ अलग रंग ही लाता है, इसलिए मुकुंदा नीला रंग हर एक दिल को भाता है। सच है झूठ है? एवढूशा हळू हळू का ताड्या, जरा जोरदार ताड्या हो द्यात ना, है कि नहीं? नीला रंग बाबा साहब की देन है, इसलिए ये नीला पीला हरा ये कोई कॉम्बिनेशन नहीं है, इसलिए कहूंगी मैं दीक्षा भूमि वरी धम्मा मादिला, पाहिजे। बाबासाहेबांना कुठलाही धर्म दुखवायचा नव्हता, कुणाचाही अपमान करायचा नव्हता। का? कारण हिंदू धर्मातीलच महार एक जात, मग ह्या हिंदू धर्मामधल्या ह्या जातीला वेगळी वागणूक का? नोकरीचा अधिकार नाही, पाण्याचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, वर्णवादी व्यवस्था मांडून ठेवली होती। फक्त वर्णवादी लोकांची आपल्याला हाजी हाजी करायची होती। मग ज्या धर्मामध्ये आपल्याला माणूस म्हणून माणुसकीने जगण्याचा अधिकार नाही, म्हणून बाबासाहेबांनी ज्या धर्मामध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुता आहे, जिथे माणसाला माणसासारखी वागणूक मिळेल, असा साधा सरळ सोपा धर्म म्हणजे कोणता? आपला धम्म आहे, त्या वाटेने जायचंय असा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे। कारण या गीताचे कवी आणि जी शायरी गाणार आहे ते या भारताचे कवी शायर माझे बंधू प्रणयजी सतलज काय म्हणतात? दुःखितांचे अश्रू पुसणारा बुद्ध धम्म आहे, दुःखितांचे अश्रू पुसणारा बुद्ध धम्म आहे। प्रणय विज्ञानातून पाहणारा बुद्ध धम्म आहे। अरे मनावर जखमा करणारे आहेत कित्येक धर्म, पण जखमावर पट्टी बांधणारा मात्र फक्त आपला बुद्ध धम्म आहे। क्या बात है? धम्म दिला म्हणून आपण आझाद पंचेसारखे उडत आहोत, म्हणून म्हणायचंय मला, वो नीले आसमान में रंग खोलने लगा, वो नीले आसमान में रंग खोलने लगा, वो नीले आसमान में रंग खोलने लगा, वो नीले आसमान में पर खोलने लगा, वो नीले आसमान पे पर खोलने लगा। क्यों? दीवाना मेरे भीम का ये बोलने लगा, दीवाना मेरे भीम का ये बोलने लगा, दीवाना मेरे भीम का ये बोलने लगा। मेरे भीम का दीवाना क्या बोलने लगा है? हर एक दीवाना बोलेगा, जो जो भी भीम के दीवाने हैं वो सब जन बोल। कौन कौन भीम के दीवाने हैं? ज्यानी ज्यानी हात वर नाही केले एवढं लक्षात ठेवा। जो जो बाबासाहेबाला गद्दार झाला तो कुत्र्याची मौत मेला। घरी जाऊन जर कुत्र्याच्या मौतीनं मेले तर मला म्हणायचं नाही की अश्विनी रोशन आले ना आम्हाला शिव्या देऊन गेले, एवढं लक्षात ठेवा। तालियों के साथ चलो। दीवाना मेरे भीम का ये बोलने लगा, दीवाना में क्या बोलने लगा? मेरे साथ सबको बोलना, क्या बोलने लगा? बोलो बोलो जय भीम बोलो, मिलके सब जय भीम बोलो, बोलो बोलो जय भीम बोलो, मिलके सब जय भीम बोलो, बोलो बोलो जय भीम बोलो, मिलके सब जय भीम बोलो। मी काय जय भीमचा एकटीच ठेका घेतलाय का? मी एकटीच जय भीम वाली आहे का? पहिलेच निळा रंग
अरे बाबासाहेबांनी रंगीबिरंगी काय बाबासाहेबांचं सूट बूट कोट पा त्यांचं चालणं बघा त्यांचं बोलणं बघा. बाबासाहेब म्हणतात की माझं चालणं बघा माझं बोलणं बघा माझ्या विचारांशी चला. माझ्या देखाव्यावरती का त्यावेळेस लंगोट धोतर वरती असे कपडे घातले का नाही. सूट बुटात राहिले पैसे नव्हते खायला अन्न नव्हतं पण मात्र त्यांचा थाट हा वेगळाच. म्हणून बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो 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 जय भीम बोलो. आवाज येत नाही हा पाठीपुराच आहे ना कारण मी ऐकलं होतं बाबा पाठीपुऱ्याच्या लोकांमध्ये खूपच जोश आहे म्हणून. आज आहे पाठीपुराच आहे ना त्याच जोशाने मग बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. क्या बात बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. मिलके सब जय भीम बोलो. क्यों जय भीम बोलना है. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के अरे घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. आताच कवाल साहेबांनी सांगितलंय जो तो येतो आणि घटना बदलण्याची भाषा करतो. बरोबर आहे नाही का. हाँ अनुपंखेरचं नुकतंच वाक्य आहे. अनुपंखेर बोलतो की संविधान जुनं झालं संविधान बदलून टाका. बरोबर कोणी कोणी ऐकलं अनुपंखेरला कोण ओळखतं. पिक्चर किती लोक बघतात. मग ह्या टकल्याचं वाक्य आहे बघा की संविधान जुनं झालं आहे संविधान बदलून टाका. अरे माझ्यासारखी भीमाची वाघीण म्हणेल काय म्हणेल तुझ्या मायेचा नवरा जुना झाला तोही बदलून टाका. आहा. बरोबर आहे ना. कारण लक्षात ठेवा या आकाशाची उंची मोजायला टेप आहे का. आहे का. या आकाशाची उंची मोजायला टेप आहे का. या समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का. अरे संविधान बदलण्याची भाषा करता गद्दारांनो दुसरं संविधान बदलायला तुमचा दुसरा बाप आहे का. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. ए भीम के दीवानों ने ऐलान कर दिया. और भीम के दीवानों ने ऐलान कर दिया. और भीम के दीवानों ने ऐलान कर दिया. कारण बाबासाहेब समजणं साधी गोष्ट नाही म्हणून घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. घटना लिखा के देश का कल्याण कर दिया. के भीम के दीवानों ने ऐलान कर दिया. और भीम के दीवानों ने ऐलान कर दिया. और भीम के दीवानों ने ऐलान कर दिया. ये भीम के दीवानों ने क्या ऐलान किया है. क्या ऐलान किया. बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. बोलो बोलो जय भीम बोलो मिलके सब जय भीम बोलो. अंधश्रद्धेचे अंधश्रद्धेचे केले तयाने दहन. अंधश्रद्धेचे केले तयाने दहन. अंधश्रद्धेचे केले तयाने दहन. अंधश्रद्धेचे केले तयाने दहन. गौतमाला नमन बाभिमाला नमन. गौतमाला नमन बाभिमाला नमन. गौतमाला नमन बाभिमाला नमन. गौतमाला नमन बाभिमाला नमन. गौतमाला नमन बाभिमाला नमन.
बौद्ध धम्म स्वीकारला. म्हणून माझे बंधू प्रणयजी सतलज आपल्या शेवटच्या कडव्यात काय म्हणतात? अनुयायी मी झाले पंचशिलेमुळे, अनुयायी मी झाले पंचशिलेमुळे, अनुयायी मी झाले पंचशिलेमुळे, अनुयायी मी झाले पंचशिलेमुळे. होय माणूस होय माणूस मी झाले पंचशिलेमुळे. होय माणूस मी झाले पंचशिलेमुळे, होय माणूस मी झाले पंचशिलेमुळे. पंचशिला सर्वांना येत असेल, पण विहारात जाताना काही माणसं बघा पंचशिलेचा एक अर्थ सांगते तुम्हाला. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी. कोणाला याचा अर्थ माहिती आहे? सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्षापदम समाधी. इथे माझ्या भगिनी मंजुषाताईजी शिंदेच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप नाव आहे अशा माझ्या भगिनींना खरंच यांच्यासाठी ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप मोठा आशीर्वाद आहे, खूप मोठी साथ ताईची इथे मिळाले. खूप खूप धन्यवाद ताई. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अनुयायी मी झाले पंचशिलेमुळे, अनुयायी मी झाले पंचशिलेमुळे, अनुयायी मी झाले पंचशिलेमुळे. होय माणूस होय माणूस मी झाले पंचशिलेमुळे. पंचशिलेमुळे, होय माणूस मी झाले पंचशिलेमुळे. पूर्ण पंचशिलेचा अर्थ सांगणार नाही, पण हे पंचशिलेमधली शिला आहे. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्षापदं समाधी. स्वप्नीलजी याचा अर्थ माहिती आहे ना? कारण पंचशिला तुम्हाला माहिती आहे, पण काही लोक काय असतात बघा, विहारात जाताना काय करतात? लक्ष ठेवा माझ्याकडे. सुरा म्हणजे मध्य, याचा कसा अर्थ लावतात? सुरा मेरय मज्ज पवाद ठाणा वेरमणी आणि शिक्कापदम समाधी. असतात की नाही बोला? असतात की नाही विहारात येताना? की सुरा मेरय मज्ज पवाद दठाना, ये पवाद दठाना वेरमणी आणि शिक्कापदम समाधी. असा करू नका. तुम्हाला शोक आहे तुम्ही शोक करा, काहीही म्हणणं नाहीये. पण ज्या दिवशी आपण महापुरुषांची जयंती करतो, ज्या दिवशी महापुरुषांचा दिवस मनवतो, त्या दिवशी कमीत कमी तुम्ही तो दिवस व्यसनमुक्ती दिन म्हणून पाळा. तो व्यसनमुक्ती दिन पाळायला हवा की नाही? बायांचे काय म्हणणं आहे याच्यावरती? बरोबर आहे म्हणून म्हणायचं आहे मला. प्रणय सतलज प्रणय सतलज हली तो मी गाते यमन, सतलज हली तो मी गाते यमन, प्रणय सतलज हली तो मी गाते यमन. प्रणय सतलज हली तो मी गाते यमन. गौतमाला